बहुजन जनता दलाची समताभूमी ते शौर्यभूमी अभिवादन ज्योत पदयात्रा संपन्न. भीमा कोरेगाव विजयस्तंभ युवा पिढीला साक्ष देणारे ऐतिहासिक प्रतीक. पंडित भाऊ दाभाडे. 1 जानेवारी 1818 रोजीची ही जगातील सर्वात मोठी लढाई म्हणून शिव शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात पुणे भीमा कोरेगाव येथे नोंदवली गेली. 500 भीमसैनिक विरुद्ध 28,000 दुसरा बाजीराव पेशव्यांच्या सैनिकात झालेल्या ऐतिहासिक व पराक्रम लढ्याचा भीमा कोरेगाव येथील हा विजयस्तंभ असून 500 भीमसैनिकांनी 28,000 पेशव्यांच्या सैनिकांचा खात्मा करून जुलमी पेशवाईचा अंत केला. म्हणून आमचा मान सन्मान अभिमान आणि आमची शान ही ऐतिहासिक पराक्रम आणि 500 शूर वीरांचे बलिदानाचे ठिकाण म्हणून विजयस्तंभ हा आजच्या नव्या युवा पिढीला चालना देणारा व साक्षीदाराचा प्रतीक आहे, असे विचार बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी व्यक्त केले. 208 शौर्य दिनानिमित्त पुणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुणे गंजपेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले वाडा समताभूमी शौर्यभूमी भीमा कोरेगावपर्यंत 500 शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली समताभूमी व शौर्यभूमी भीमा कोरेगाव 40 किलोमीटर मार्गस्थ होऊन अभिवादन ज्योत पदयात्रेचं आयोजन गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. तेव्हा बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे बोलत होते. बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला सलामी देऊन पुष्पचक्र अर्पण करून भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना नतमस्तक होऊन अभिवादन केलं. बहुजन जनता दलाच्या वतीनं काढण्यात आलेल्या अभिवादन ज्योत पदयात्रेत बहुजन जनता दलाचे महेंद्र क्षीरसागर, किशोर कदम, महेश कुलकर्णी, तुकाराम गावंडे, चंदुलाल काळपट, अब्दुल सत्तार शेख, सलीम अली, दीपक पाटील, संजय क्षीरसागर, किशोर चौधरी, संजय कांबळे, सुनील हातेकर, सुभाष जाधव, दिलीप इंगळे, केशव गंगणे, गणेश तांबे, बलदेव भोसले, महेंद्र शिंदे आदीसह बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने अभिवादन ज्योत पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.